चिर्ले या दोन टीम्स मध्ये मात्र एक घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याची सुद्धा उत्सुकता लागली, कारण ज्यावेळेस चिंचपाडा संघासाठी आयकॉन खेळाडू सूरज पाटील पहिल्याच मॅच मध्ये बरसला होता. पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक पाहायला मिळालं होतं आयकॉन खेळाडू सूरज पाटीलचं, आणि त्याचमुळे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ थोडासा फलंदाजीमधून चुका झाल्या, परंतु गोलंदाजीमधून जबरदस्त कमबॅक. तर आमचे मान्यवर हेमंतजी दरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल मुख्य व्यासपीठावर. त्यांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मी जगदीशजी दापोलकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभहस्ते हेमंतजी दरे साहेबांना आपण या मंचावर सन्मानित करावं. सुस्वागतम. त्यानंतर आणखीन एक सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुधीरजी जितेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा सादरीकरण कक्षामध्ये यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर किरणजी खानावकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर किरणजी खानावकर यांना सन्मानित केलं जाईल. सर्व मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम. भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघाकडून टॉस जिंकला, त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मानवम जासई साईश मात्रे सज्ज झाला. ॲज अ आयकॉन तो खेळतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय रोशन पाटील बाळा आणि सूरज पाटील वाघिवलाडा गावचा खेळाडू आज आयकॉन खेळतो या टीम मध्ये. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल उडवलाय डाऊन द ग्राउंड आणि रोशनच्या बॅट मधून येतोय व्हेरी स्ट्राईट ड्राईव्ह षटकार. खानावकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. किरण शेठ खानावकर नावडे. आणखीन एक ऑन साइडला मिड विकेट बाउंड्रीच्या वरतून ताणून मारलाय रोशन पाटीलचा धमाका. बॅक टू बॅक दुसरा षटकार. स्पोर्ट्स चिंचपाडा या टीम साठी मात्र पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हर मधल्या पहिल्या 2 बॉलवर साहिश मात्रे सारख्या गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडलाय तो रोशन पाटील. पाहूया तिसरा येणार का. ओ यावेळेस ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. फॅबुलस स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून काय उडवलाय बॉलला. जाईल सीमा रेषा पार. सलगचा तिसरा षटकार. लगातार 3 षटकारांचा खेळ सादर केलाय. काय ती विस्फोटकता सध्याच्या घडीला पाहायला मिळते ती बाळाची. लगातार 3 षटकार आणि साक्षी पार्टनरशिप सर्व सतीश मात्रे यांच्या वतीनं 2000 रुपयांचा कॅश प्राइज जमा झालं या ठिकाणी. साहिशवर टेन्शन आहे आता. क्लीन बोल्ड दांडी गोल त्रिफळा उडवला अखेरीस 3 षटकारांचं हे वादळ मात्र मैदानावर शमवलं गेलंय आणि काय कमबॅक केलंय जासईच्या सुपुत्रांना. साईश मात्रेनं क्लीन बोल्ड बाद केलाय. थँक्यू सतीश मात्रे साहेब, आपण आलात आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची सुद्धा शोभा वाढवलीत. तुमचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आणि यानंतर आणखीन एक सन्मान
सतीश शेठ म्हात्रे खरं तर बघा एक दानशूर कार्यकर्ते इथे मध्ये मार्गस्थ होत असताना सतीश शेठ तुम्ही आलात ना. खरं तर खेळाडूंना देखील खूप मोटिवेट केलात, प्रोत्साहित केलात आणि त्याचबरोबर आम्हा समालोचकांच्या कलेची देखील तुम्ही दाद घेतली, त्याबद्दल तुमचंही मनापासून आभार. 2,000 रुपये खरं तर समालोचन टीमसाठी देखील देण्यात आली. त्या सतीश शेठ म्हात्रे इथून निरोप घेताना या स्पर्धेला थँक्यू सो मच. मॅच मात्र खूप रंगतदार स्थितीत पाहायला मिळतोय आणि कोण जिंकणार कोण हरणार हे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. तुमचे JWR चे बाथाडी संघटनेचे मुकादम सागरजी यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. त्यांना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. सुरुवात चांगली झाली होती. 3 षटकारानं मात्र डावाला, परंतु त्यानंतर साईशनं अडथळा दूर केलाय रोशनचा. त्यानंतर आणखीन एक सिंगल येत असताना आज आयकॉन दोनही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. सूरज पाटील आणि त्याचबरोबरीनं राहुल जोगाडिया, नन्ना मुन्ना जादूगार, कमाल स्पिनर बॉलर आहे. आजपर्यंत अनेक वेळेला तुम्ही ओपन क्रिकेट पाहिलं असेल. राहुल जोगाडेशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीये. आजपर्यंत आपल्या फिरकीच्या तालावर अनेक फलंदाजांना नाचवलं या खेळाडूंना आणि तेवढी सुंदर फटकेबाजी सुद्धा तो करू शकतो. आणि बऱ्याच वेळेला जेव्हा जेव्हा संघाला गरज पडली ना त्याच्या बॅटमधून धावा निघाल्यात. हो, फक्त पहा थोडासा प्लेसमेंट मध्ये होता. थ्रो कुठे झालाय? सूरज पाटीलच्या मनामध्ये काय होतं, कदाचित इकडे सिंगल घ्यायची की काय, ही सुद्धा द्विधा मनस्थिती होती इकडे पाहायला गेलं तर. परंतु हा थ्रो सरळ वेस्टर्नवरून निघून गेला. एकही धाव नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहा हा थ्रो जास्त वरून. सूरज बराच पुढे गेला होता. 19 धावा पहिल्या 3 बॉल नंतर 18 होत्या. पुढच्या 3 बॉल मध्ये साईशनं कमबॅक केलं, एकच धाव दिली आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर सुनील स्पोर्ट चिंचपाडा 1 गडी बाद, 19 धावा, 19 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला तर याच धावगतीनं 76 दाखवतोय सध्याच्या घडीला. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये इकडे पाहूया तगडा स्कोर. गण पहिल्याही मॅच मध्ये खूप चांगली धावसंख्या सुनील स्पोर्ट चिंचपाडानं रचली होती. सूरज पाटील त्याची बॅट मात्र तळपली होती. अर्धशतकी खेळी त्यानं साकारली होती. इकडे पाहूया दोन्ही आयकॉन खेळाडू सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. शुभमचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र निघालाय. यशपनचा इशारा करत असताना व्हाईट बॉलचा. मिळतील तब्बल 5 धावा. डोक्यावरून बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन पूल केलाय. समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑन कडे जात असताना सिंगल मिळेल राहुलला. एकेरी धाव येत असताना स्कोर कार्ड वर लागलेत आता मात्र 25 धावा. दुसरं षटक सुरू आहे. पहिल्या मॅच मध्ये भूमिका स्पोर्ट चिरले, फलंदाजांची कामगिरी झाली नव्हती, परंतु गोलंदाजांनी तारलं होतं. आर्या स्पोर्ट्स ओळे संघाला पराभूत केलं होतं या टीमनं. शुभम यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड खडे खडे स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाईड स्ट्रॉंगर बॉडी लाईनच्या वरतून सूरजच्या बॅटमधून येतोय. लॉंग ऑनच्या वरतून जाणारा हा षटकार.
तर स्वागत कक्षामध्ये आपण आमंत्रित करूया के.एस. गोसावी अर्थातच आणि प्रशांत वासकर यांना की आपण स्वागत कक्षामध्ये यावं. भन्नाट वेगानं सोडलेला आउटसाइड ऑफस्टंप हा यॉर्कर. काय कमबॅक आहे शुभमचं. कमाल कमाल बॉल पाहायला मिळाला. प्रत्युत्तर नव्हतं ॲज आयकॉन खेळणाऱ्या सूरजकडे सुद्धा. एक चांगला चेंडू डिलिव्हर्ड होताना आपण पाहिलं. डॉट बॉल 31 धावा झाल्यात आणि मोठी धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. शुभम ओ लॉफ केले बॉलला. इकडे चेंडू आतमध्ये आहे. संधी लॉंग ऑफला जेल टिपलाय. सूरज पाटील टिपाट. मोठा हादरा सहन करावा लागेल आता मात्र. सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ आयकॉनला गमावतोय. वाघिलवेडाचा स्टार खेळाडू सूरज पाटील मैदानाच्या बाहेर. वासकर कुंढेवाल यांना ही विनंती करतोय की आपण शुभ सन्मान स्वीकारावा. स्वागत कक्षामध्ये पाहतोय अर्थातच हे मान्यवर मंडळी ज्यांचं ते आपण यथोचित मान सन्मान करीत आहोत. आज JW ट्रॉफी 2025 या नवीन वर्षामध्ये हे ट्रॉफीचं आयोजन पाहतोय आणि पाहुण्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभली आहे आणि या पाहुण्यांचा इथे मात्र यथोचित सन्मान आपण पाहत आहोत. धन्यवाद आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सतीश मिसाळ नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना सूरज पाटील बाद झालाय. सफलता मिळवून दिले शुभमनं. 31 या धावसंख्येवर दुसरा धक्का बसलाय. सुरुवातीला आक्रमकता आपण पाहिली रोशन पाटीलची. त्यानंतर सूरज पाटील चांगलं खेळत होता. परंतु पाहूया आता मात्र राहुल जोगाड्याच्या साथीला सतीश मिसाळ चांगलं कमबॅक केले गोलंदाज शुभमनं. ओ द विकेट हा बॉल ड्राईव्ह केलाय. स्क्वाड ड्राईव्ह स्वीपर कव्हरला फील्ड त्या ठिकाणी सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 32 धावा धावफलकावर. JWR चे फोरक्लिफ इंचार्ज आदेश पाटील यांचंही आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. आपण अजित मोहिते यांना पाहतोय. आज त्यांचंही पुन्हा एकदा आपण या JWR ट्रॉफीला सदिच्छा भेट देण्यासाठी. आदेश पाटील यावं आपण. फोरक्लिफ इंचार्ज म्हणून त्यांची ओळख आहे. बॅक टू क्रिकेट. इकडे फुलटॉस होता. 20 झालाय. निर्धाव चेंडू येत असताना डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 32 धावा धावफलकावर. 16ची सरासरी आहे. चांगल्या धावा पाहायला मिळतात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यस अंपायर फर्स्ट राईट साठी रिव्ह्यू करण्यात आलाय. चेक केलं जाईल. थोडस रिव्ह्यू ही सिस्टम सुद्धा वेळेमध्ये घेणं फार गरजेचं आहे. जर घ्यायचंच असेल तर वेळेमध्ये घ्या. सगळ्याच खेळाडूंना विनंती आहे आपण लगेचच रिव्ह्यूची मागणी केली पाहिजे. कारण ऑब्व्हियसली तुमचा टाइम संपल्यानंतर रिव्ह्यू घेण्यात अर्थ नसतो. कारण इंटरनॅशनलला सुद्धा आपण पाहतो. पाहूया इकडे मात्र चेक केलं जाईल. शुभमचा शेवटचा चेंडू होता. रिव्हर्स साठी गेला होता. स्विच इट केलं होतं. नो बॉल कॉल. खूपच उंच होता खरं तर. आपण पाहू शकता अगदी पारदर्शकता तुम्हाला पाहायला मिळेल. ट्रान्सपरन्सी तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. आणि त्याचमुळे इकडे फ्री हिटचा बॉल असेल. एक्स्ट्रा चेंडू मिळेल राहुल जोगाडियाला. फ्री हिटचा बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये जरूर ऍड होईल. 33 रन्स. इट्स अ फ्री हिट बॉल. काय चेंडू होता. इकडे मात्र निघालाय तोही. लॉंग स्टॉप चाललाय साइड स्क्रीनच्या दिशेनं. लेग बायचा इशारा पंचांचा. मिळतील 4 रन.
कार्यरत आहेत मॅनेजमेंट टीम मधील हे आदरणीय मान्यवर पाहुणे आज या JWR ट्रॉफीला सदिच्छा भेट देण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि जासईचे युवा उद्योजक अमोल शेठ यांचंही तिथे आगमन झालंय. आणि उरण भवरा किरण युवा कार्यकर्ते आणि खरं तर हे JWR मध्ये कार्यरत असणारी मंडळी आपल्याला पाहायला मिळते. उरण भवऱ्याचे किरण शेठ देखील इथे उपस्थित आहेत. आज JWR मॅनेजर देखील आज सदिच्छा भेट देताना सर्वांचं करूया स्वागत पुन्हा एकदा JWR ट्रॉफी मध्ये. 2 ओव्हर्स नंतर 37 धावा, 37 रन्स. चांगल्या टोटल कडे आता मात्र मूव करत असताना सुनील स्पोर्ट चिंचपाडा, सतीश मिसाळ आणि राहुल जोगाडी या मैदानावर तिसरं षटक घेऊन करण तयार. ओव्हर द विकेट ना हा चेंडू यस लेग स्टंपवर होता. ऑब्विसली इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन एक्स्ट्राज मध्ये बढोतरी. स्कोर बूस्ट टू 38 नाव. 38 धावा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना कारण स्टार्ट चांगली मिळाले. पहिल्या 3 चेंडूंमध्ये या इनिंगला सुरुवात झाल्याने 3 बॉल मध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम केला. तर रोशननं बॅट स्पीड पहा प्रचंड होता, परंतु व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे. चांगला बॉलर, चांगला ऑलराऊंडर. क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये आयकॉन लिस्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजाच्या श्रेणीमध्ये त्याचं नाव. आणि आजपर्यंत बऱ्याच वेळेला तालुका निहाय स्पर्धा खेळत असताना सुद्धा, आयकॉन खेळताना सुद्धा, व्यावसायिक क्रिकेट खेळताना सुद्धा कमालीची बॉलिंग राहिली या गोलंदाजाकडून. वेग प्रचंड आहे. चांगले लेग कटर्स तुम्हाला पाहायला मिळतात. पहा चेंज ऑफ पेस, गती पहा कमी जास्त प्रमाणामध्ये प्रत्येक चेंडूची होताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला फलंदाजांना चेंडू अतिशय वेगात येतोय किंवा खूप स्लो येतोय किंवा या दोघांच्या मधले सुद्धा गतीनं तो चेंडू टाकतोय. हे वैशिष्ट्य आहे या गोलंदाजाचं. प्रत्येक चेंडू ताशी आपण पर किलोमीटर आवर पाहिल्यानंतर वेगवेगळ्या स्पीडने येताना दिसतो. टेनिस क्रिकेटमध्ये असायलाच हवं. आणि जर तुमच्याकडे व्हेरिएशन नसेल तर त्या गोलंदाजांची सध्याच्या घडीला या फॉर्मॅटमध्ये कत्तल केलीच म्हणून समजा. थोडासा लंगडतोय. क्लीन बोल्ड, दांडी गुल सतीश मिसाळची. थोडासा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला लागलाय तिसरा झटका मिसाळच्या स्वरूपामध्ये. दीपेश केणी, अर्थातच भाई केणी मैदानामध्ये दाखल झालाय. आणखीन एक हार्ड हिटर बॅटर, विस्फोटक फलंदाजाच्या श्रेणीमध्ये याचंही नाव सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाच्या यादीमध्ये जोडलं जातं. चेंज ऑफ पेस होता यावेळेस. बॅकफुटला गेला, उडवलाय बॉल, पुलचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून जाईल सीमा पार. षटकार. ला नाव दिलंय पोऱ्या नाईक, निलकंठ नाईक यांना आईवा कॅच. आणि तो झेल टिपला तर आता 400 रुपयाचं प्राइज. 400 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल निलकंठ नाईक. पोऱ्या भाईकडनं 400 रुपये. आता बक्षीस वाढलंच चाललंय. चला रेडी राहा तुमचे प्रेक्षक वर्ग, तुमच्यासाठी खुशखबर आहे. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर भाई केणीचा तडाखा मात्र सहन करावा लागलाय. चेंज ऑफ पेस जरूर होता, थोडासा धीम्या गतीने टाकण्याचा बॉल, परंतु स्टंप लाईनला जाऊन पुलचा फटका मात्र खेळला तो भाई. आणि 6 धाबेना टीमची टोटल 44-44 या आकड्यावर जाऊन पोहोचले. करण मडवी राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल
वेगवान चेंडू होता, हा वेग प्रचंड होता. पहा थोडासा अडखळतोय, लंगडतोय. बघासपासून आपण पाहिलं फॉलो थ्रू मध्ये सुद्धा त्याला त्रास होतोय गोलंदाजी करताना सुद्धा, कारण वेग प्रचंड आहे. बऱ्याच वेळेला क्रॅम्प्स येणं, दुखणं या गोष्टी होत असतात. लो फुल टॉस बॉल सरळ जाऊन पायावर आदळलाय आणि अपील स्वीकारले. लेग बिफोर द विकेट. पाचीच सापडले. इकडे मात्र परतावा लागेल भाई केणीला. एक षटकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर मात्र करण मडवीच्या याच चेंडूने त्याचा घात झाला. पहा चेंडू सरळ जाऊन स्टंपवर धडकला असा. लेग बिफोर द विकेट. आणि आणखीन एक महत्वाची विकेट गमावली ती सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या संघात. चेंडू इकडे सुद्धा बीट केलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर 15च्या सरासरीने धावा जमवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा. भूमिका स्पोर्ट चिर्ले संघासाठी शुभेच्छा आल्या. धनुशेठ मडवी, छोटा टायगर 0609 यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतोय. आणि यानंतर दुसऱ्या फेरीमधील दुसरी लढत जी असेल, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सुद्धा टॉस साठी पोहोचा. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. नुकताच जिंकलेला आपण पाहिलं तर कान्होबा कुंडेवाळ संघ, आणि त्यांच्या अगोदर आपण पाहिलं तर MMV धाकटी जुई. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. कार्टून कॅरेक्टर्स चांगलंच मनोरंजन करत असताना सागर पाटील त्यांच्या समवेत आहेत. काल त्यांचा आवाज खरं तर माईकवर आम्ही ऐकला होता. इकडे पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. किरण पवार पाठीमागे आहेत. चेल टिपला. आणखीन एक धक्का मात्र लागेल. राहुल जोगाडी या मैदानाच्या बाहेर. कॅप्टन आपण येऊन राहा. दोनही आयकॉन खेळाडू बाद झालेत. 45 धावांवर 5वा धक्का लागलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स आल्या पाहिजेत, अन्यथा पहिले जे सुरुवात झाली होती 3 षटकारांना असं वाटत होतं की या धावसंख्या 60च्या पुढे 65च्या पुढे जाईल, परंतु त्याला कुठेतरी थांबवलं या टीमनं. कारण प्रतिस्पर्धी टीम मध्ये किरण पवार आहे. मागच्या मॅच मध्ये त्याचं योगदान नव्हतं, त्यामुळे असा खेळाडू या संघामध्ये आहे आणि तो कुठेतरी ॲज अ आयकॉन का घेतला आपल्याला संघाला, आणि ती बॅटिंग मात्र दाखवण्याचा या मॅच मध्ये तो प्रयत्न करेल. आणि त्याचमुळे पहिल्या मॅच मध्ये मोठा संघर्ष करावा लागला होता भूमिका स्पोर्ट चिर्लेसाठी. विजय सोपा नव्हता, कारण घरच्या मैदानावर आर्या ओळे खेळत होता. आणि असं असताना मात्र कुणाल मडवीला विसरून कसं चालेल. कुंडेवाळ टीमचे कॅप्टन आपण या, कारण या ओव्हर नंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत. अन्यथा धाकटी जुई टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. जंटल टच पाकपुडला जाऊन फक्त टच केलाय. कलीमध्ये चाऊ दिला, सिंगल येत आहे. या रन सुद्धा महत्वाच्या ठरतील. 46-46 वर जाऊन पोहोचला स्कोर कार्ड सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचा. संकेत पाटील आणि ओमकार केणी असे 2 खेळाडू सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आहेत. कुणाल मडवी ज्यानं मागचा सामना फिरवला, पहिल्यांदा 3 षटकार ठोकले आणि त्याच 3 षटकारांच्या मदतीनं मित्रमणे चिर्ले संघ खेळतोय. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह फटका सरळ जाऊन लॉंग ऑनच्या हातामध्ये. बाद होईल फलंदाज संकेत पाटील
आणखीन एक धक्का लागलाय सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला 46 या धावसंख्येवर. सफलता मात्र प्राप्त केले कुणालनं. नवीन फलंदाज नितेश शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा धावसंख्येवर थोडासा लगाम घालण्याचं कार्य करते. भूमिका स्पोर्ट चिरले फार महत्वाची भूमिका बजावले. ती कुणालनं बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये चेंडू निघालाय, सिंगल फक्त मिळेल. एक धाव, फारसं काही बिघडणार नाही या सिंगलला, कारण पहिल्या 3 बॉल नंतर 18 धावा होत्या स्कोर कार्डवर चिंचपाडा संघाच्या. आणि त्यानंतर मात्र वेल कंट्रोल, चांगली बॉलिंग राहिली प्रत्येक गोलंदाजाकडून आणि रेग्युलर इंटरव्हल्सला मात्र विकेट घेत राहिला. त्यामुळे सुसाट वेगानं जो वारू उधळला होता त्या वारूला लगाम घालण्याचं कार्य मात्र या गोलंदाजांनी केलंय. चांगला ड्राईव्ह आहे यावेळेस, मात्र एक्स्ट्रा कव्हरला बॉल गॅप मध्ये होऊन पसार होईल. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार 4. संघाचं अर्धशतक धाव फलकावर 51 धाबा कंप्लीट होत असताना 50 अप, 50 धाबांचा टप्पा ओलांडलाय. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये नक्कीच मित्रमंडळी एक चांगली धावसंख्या रचली गेले. ओ फुल टॉस आहे, ऑन साइडला भिरकावलाय, स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून ठोकलाय. जाता जाता ओमकार केणीच्या बॅट मधून येतोय षटकार. थोडासा आस्वाद घेऊया. तर आज शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम व्यवस्था आहे बघा. आमच्या आयोजन कमिटीनं कोण जेवायचं बाकी असेल तर कृपया जेवून घ्या. शुद्ध आणि शाकाहारी उत्तम भोजनाचा आस्वाद विथ स्वीट मोतीचूर लाडू. तर चला आपण भोजनाचा आनंद घ्या आणि टॉस करून घ्या. MV धाकटी जुई आणि त्यांच्या विरोधात कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल. विनर वर्सेस विनर असा टॉस केला जाईल. धाकटी जुई संघाचा संघटक इथे उपस्थित आहे. मी नेहा एंटरप्राइजेस ओनर रामशेठ घरात आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ असते हा टॉस व्हावा. चला या कुंडेवाल संघाचा संघटक कुठे आहे? आला का? यस मागे आहे, दिसत नाही. यस संजय वास्करचे सुपुत्र आहेत. आम्ही शोधतो कुठे आहेत. तर टॉस केला जाईल. हा पहिली विकेट हॅट्रिक त्याच्या नावावर आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत हा टेनिस क्रिकेटमध्ये खूप छान कामगिरी करतोय. हा पण शांत आहे हा. संजय भास्कर चिडचिडे आहे, हा शांत आहे. हा फरक आहे थोडा. टॉस केला जाईल. MV धाकटी जुई विपक्ष कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल. रामशेठ घरात. हेड कॉल धाकटी जुई बट इट इज टेल. टॉस जिंकलाय कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल.
डिसिजन पेंडिंग सांगतोय, तर नक्कीच डिसिजन येईल, पण ज्यावेळी डिसिजन येईल ना कान्होबा स्पोर्ट कोंडेवाल, लगेच आपण निर्णय सहित मैदानात उतरायचं. मॅच संपेल तसा मैदानात उतरायचं आहे. रामशेठ घरत आपण थांबूया, इकडेच आपला शुभ सन्मान केला जाईल. रामशेठ घरात नेहा एंटरप्राइजेसचे ओनर आणि स्वतः 40+ मध्ये देखील खेळतायत. त्यांच्या ओवले गावातून, वरचवले गावातून असे रामशेठजी घरात आज या ZWR ट्रॉफीला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल त्यांना, आणि त्यांचा यथोचित सन्मान मी प्रतीक पाटील आणि जगदीश दापोलकर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करावा. आज आपण पाहतोय रवींद्र दत्तू दापोलकर हे देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. जयदास पवार, अजय मोहिते, तर नक्कीच ही शाळ बघू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर ही प्रेमरूपी आणि मायारूपी शाळ आहे, ती रामशेठ खरं त्यांच्या अंगावर परिधान केली जातोय, आणि हे सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आणि स्पर्धेची आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. रामशेठ घरत आपलं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. आणि 40+ विभागीय अध्यक्ष देखील आहेत आदेश पाटील, फोरक्लिफ इन्चार्ज ZWR आदेश पाटील यांना सन्मानित करूया आपण. त्यांना ही दिली जाईल प्रेमाची आणि मायेची शाल अशी, आणि त्याच्या खांद्यावर ही परिधान केली जात आहे. या भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान करतोय बघा. तर ZWR मॅनेजर आदरणीय धीरजजी पाटील, अमोल आणि किरण शेठ, चला आपण यावं. अमोल शेठ, किरण शेठ आपण ही यावं, आणि त्याचबरोबर धीरज पाटील ZWR मॅनेजर, या त्रिमूर्तींचं आपण खरं तर खास करून 3 व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करीत आहोत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचं आगमन झालंय, ग्रामपंचायत सदस्य. पाहुण्यांचं होईल सन्मान. मॅच करूया सुरुवात. किरण पवारच्या बॅट मधून हा केलाय सुरुवातीचा खणखणीत षटकार. तर नक्कीच सन्मान झालाय ZWR मॅनेजर धीरज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा. त्यानंतर मात्र लगेच मॅचकडे वळूया. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर सिंगल. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे प्रवीणजी टेंबे. थैंक यू सो मच. तो जीत के लिए 52 रनों का लक्ष्य, 13.00 की सरासरी. इस बार बल्ले का किनारा लगता हुआ और किनारे लग गए बल्लेबाज. करण मडवी की पारी समाप्त. मैन फ्रॉम मुंबई से आए हुए खिलाड़ी राहुल जोगोडिया. इस टीम में सूरज पाटिल दूसरा आइकॉन है फ्रॉम वागिवलीवाड़ा. सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा गेंदबाजी कर रहे. भूमिका स्पोर्ट चिरले के आइकॉन दोनों मैदान के अंदर. किरण पवार के साथ साइश मात्रे. कहते जीत के खातिर जुनून चाहिए, आत्मविश्वास रगों में खूब चाहिए. या आसमां भी आएगा जमी पे, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. आइकॉन राहुल जोगाड़िया को मिलते हुई पहली सफलता. 4 गेंदे 7 रन 1 विकेटों के नुकसान पर भूमिका स्पोर्ट चिरले. मैदान के अंदर साइश मात्रे फ्रॉम जासई
लेफ्ट हैंड बल्लेबाज, फैबुलस बैटिंग हमेशा उनकी होती है। इनसाइड आउट खेला हल्के हाथों से, ऑफ ड्राइव का स्ट्रोक है। सूरज पाटिल है विकेटों के पीछे वहां पर मौजूद, लेकिन थोड़े फंबलिंग हुई और इस फंबलिंग का फायदा बल्लेबाज उठाते हुए 2 मुकम्मल। 52 रनों का लक्ष्य है, 13.00 की सरासरी है इसे चेस करने के लिए। अब टीम का टोटल बनता हुआ 9। कानवा कुंडवाल टीम ने टॉस जीता है। आपका जो निर्णय है आपको बताना है। धकटी जुई इंतजार कर रही है क्योंकि आपने निर्णय पेंडिंग रखा था। आखिरी एक गेंद बची है, पहली ओवर। बेहतरीन स्ट्रोक, स्वीट साउंड ऑफ द बैट, प्रॉपर टाइमिंग, स्लॉट पर गेंद थी, फेंक दिया मिड विकेट, बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। थी रिक्वायर रन रेट वही है 13.00। स्कोरबोर्ड पर पहला ओवर का खेल समाप्त होता हुआ साइश के बल्ले से 4 रन आते हुए। व्हाट अ मैच। साइश मात्रे के साथ है किरण पवार। पिछले मुकाबले में किरण पवार 0 पर आउट हुए थे, निराश किया था, लेकिन टीम को पता है किरण पवार का बल्ला चला तो यह मुकाबला वन साइड भी हो सकता है। किरण पवार बहुत ही मशहूर बल्लेबाज, आर्या स्पोर्ट्स ओले के खिलाफ बहुत ही सस्ते में आउट हुए थे, लेकिन इस टीम ने गेंदबाजी की ताकत पर वो रन डिफेंस किए थे। वही टीम है भूमिका स्पोर्ट चिरले। जबरदस्त मैच। गेंदबाजी में संकेत पाटिल फ्रॉम चिंचपाड़ा के गेंदबाज, ओवर नंबर 2 लेके 3 ओवर जीत के लिए 39 की जरूरत है। या दरम्यान अजिंक्य शेठ म्हात्रे आणि सुशांत शेठ म्हात्रे यांचेही आगमन झालेलं आहे। बेलपाडा गावचे खरं तर हे आमचे मान्यवर अजिंक्य शेठ म्हात्रे आणि सुशांत शेठ म्हात्रे, आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम। दिलचस्प मुकाबला संकेत पाटिल के लिए चुनौतीपूर्ण होगा। सामने किरण पवार मौजूद है, एक बहुत ही मशहूर बल्लेबाज। आरपीएल सीजन में उन्होंने मैन ऑफ द सीरीज की कार भी जीती थी। कई रिकॉर्ड किरण पवार के नाम पर है। इस बार देखिए थोड़ी सी फंबलिंग हुई, खराब फील्डिंग, पॉइंट के फिल्टर थे वहां पर, मिसफील्ड हुआ, खराब थ्रो, रन बहुत ही कम है। चिंस पड़ा, ये गलती कर रहे हैं आप। और वापस 2 मुकम्मल होते हुए किरण पवार को फिर से मौका मिला इस फंबलिंग पर 2 महज आते हुए। दिलचस्प मुकाबला होगा दोस्तों, रोमांचक मुकाबला होगा, कहीं मत जाइए। एक्वेरा लाइव इवेंट पे जुड़े रहे क्योंकि आखिरी क्षणों में यह पैसा वसूल मुकाबला आपको देखने मिलेगा। संकेत पाटिल, इनकी बहुत ही मेहनत है गेंदबाजी में। वाइड यॉर्कर बॉल, इंटेलिजेंट बॉलिंग परफॉर्मेंस। आज के टेनिस के गेंदबाज वाइड यॉर्कर बॉल का अतिरिक्त इस्तेमाल करते हैं। ये देखिए ऑफ स्टंप पे पिचिंग लाइन, यॉर्कर बॉल गिरी है, किरण पवार को चकमा दिया, कोई नंबर नहीं मिलेंगे। 0, 15 पे 1। आप देख रहे JWR चषक। इस बार काफी रफ्तार भरी गेंद, पेस बॉलर संकेत पाटिल, चिंचपाड़ा के उभरते हुए सितारे में इन्हें कहूंगा। किरण पवार को इस मैच में भी हाथ खोलने का मौका नहीं मिल रहा है। संकेत पाटिल लाजवाब गेंदबाजी, ओवर पिच बॉल थी, घुटनों पर गेंद लगी, कोई नंबर नहीं, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं, शांत रखा है किरण पवार को। किरण पवार 6 गेंदों पर 9 पे खेलते हुए 15 पे 1। बहुत ही बड़ा मुकाबला, विनर विनर दोनों टीमों का। टैपिंग बॉल, टैप हुई गेंद, रनआउट का मौका बन सकता है। मैच सिंगल, कोई बड़ा स्ट्रोक नहीं। संकेत पाटिल बखूबी अपने किरदार में घुस गए और तरकीब काफी खूबसूरत है गेंदबाजी की, बिल्कुल सटीक गेंदबाजी संकेत की यहां पर शुरू है। 4 गेंदों पर महज 3 रन दिए संकेत ने। कंजूसी गेंदबाजी, इकोनॉमिकल बॉलिंग परफॉर्मेंस, बिल्कुल सटीकता से गेंदबाजी कर रहे हैं, नियंत्रित है, इंटेलिजेंट बॉलिंग परफॉर्मेंस कर रहे हैं। संकेत की कटर बॉल किरण पवार को परेशान कर रही थी। अब आएंगे साइश म्हात्रे, 16 पे 1। लेफ्ट हैंड बल्लेबाज साइश। दूसरा ओवर शुरू है। अगर इस ओवर में बड़े स्ट्रोक नहीं आए संदेश शेलके जी, तो आने वाली 12 गेंदों पर एक लंबा संघर्ष करना पड़ेगा भूमिका स्पोर्ट चिरले को। पीछे बाला है, यहां पर रोशन ने बिल्कुल सटीकता के साथ गेंद को फील्ड किया और ये परफेक्ट थ्रो, स्टंप पर नजदीक, 1 रन महज मिलेगा।
5 गेंदों पर 4 रन, कमाल की गेंदबाजी है, कंजूसी गेंदबाजी, बहुत ही मकबूल बल्लेबाज बनते जा रहे हैं संकेत पाटिल, अपने अत्युत्तम फॉर्म में और बेस्ट परफॉर्मेंस है उनकी गेंदबाजी का। हाफ ट्रैकर को पुल किया है, हुक किया है मिड विकेट बाउंड्री के बाहर, JWR सिक्सर। झालंय अर्थातच हेमंत शहा चार्टर अकाउंट अर्थातच CA आणि त्यांचे सुपुत्र परम हेमंत शहा यांचं इथे शुभ आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। JWR के यहाँ पर सभी एम्प्लॉय जो आ चुके हैं मैच देख रहे, स्वागत है आपका स्क्रीन पर, उनकी मेहमान नवाजी भी होगी, इस्तिकबाल है इस JWR ट्रॉफी में। 23 पे 1, अब जीत के लिए 12 पे 29 रन चाहिए, हुक शॉट किया किरण पवार ने, फेंक दिया 6 रनों के लिए। खरं तर प्रवीण आपण पाहतोय परम हेमंत शहा आज 10 मीटर एअर रायफल चॅम्पियनशिप अर्थातच नॅशनल क्वालिफायर झालेत आणि त्यानंतर आपण बघितलं तर स्टेट चॅम्पियनशिप क्वालिफायर 2024 मध्ये देखील त्यांना तुम्ही पाहिलात। हे असे एक महान एअर रायफल नॅशनल क्वालिफायर परम हेमंत शहा अर्थातच हेमंत शहाचे सुपुत्र इथे आपण पाहायला मिळत आहेत आणि इंटरनॅशनल ग्लोबल स्कूलचे मॅनेजिंग डायरेक्टर सुशांतजी म्हात्रे साहेब, एवढ्या मोठ्या हस्ती आज आपल्याला या VIP डगआउट्स मध्ये अर्थातच व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत। पहली गेंद सतीश ने वाइड बॉल की, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी होगी, 12 गेंद पर जीत के लिए 28 चाहिए, 14.00 की औसत। साइश मात्रे इस बार धीमी गति की बॉल फंसाया, मिल गई मिड ऑफ पर विकेट दूसरी, 24 पे 2, भूमिका स्पोर्ट चिरले यानी किरण पवार को अकेला लड़ना होगा आज मैदान में। पर धीमे से बल्ला लेके गए साइश मात्रे और मिड ऑफ पर मिल गई दूसरी विकेट सुनील स्पोर्ट छिंदवाड़ा को, बेहतरीन कैच, 24 पे 2। हमारे साथ परम शाह एथलीट है, एथलीट और बहुत ही बढ़िया रिकॉर्ड्स उनके यहाँ पर सुनने मिले, हम उन्हें बधाई देते हैं आने वाले उनके अगले कंपटीशन के लिए कि आप नेशनल इंटरनेशनल लेवल पर अपना जो खेल है वो ज़रूर दिखाए और देश के लिए खेले। बेहतरीन जीत के लिए 11 गेंदों पे 28 रन चाहिए, 24 पे 2। किरण पवार के साथ अब आएंगे कुणाल मडवी, पहले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे, गेंदबाजी में इनको अवार्ड मिला। आर्या स्पोर्ट्स ओले को बहुत ही कम रनों में रोकने में यह टीम कामयाब हुई थी। आर्या स्पोर्ट्स ओले को ऑल आउट किया था इस गेंदबाजों ने, वही कुणाल मडवी, गेंदबाजी की ताकत पर जीत मिली थी, अब बल्लेबाजी की ताकत लगानी है। ओ बहुत तेज गेंद है ये, काफी रफ्तार भरी, बहुत ही तेज गेंदबाजी चल रही है, पेस बॉलर, यह विकेट बहुत नजदीक है इसीलिए गेंदबाजों को एडवांटेज मिल रहा है कि वो तेज गेंदबाजी कर रहे हैं। मुझे लग रहा है कि ये 22 या 24 की विकेट है जगदीश दापोलकर जी, 22-24 की विकेट है इसलिए फायदा एडवांटेज है। 26 की विकेट है, देखिए इस बार अंपायर मुड़ते हुए, अंपायर को व्यायाम कसरत करने का मौका मिला, व्हाइट बॉल। अब समीकरण की तरफ चलते, जीत के लिए 10 गेंदों पर 27 रन चाहिए। कुणाल मडवी पिछले मुकाबले का हीरो, फिर से एक बार क्या वो जादू बिखेरेंगे मैदान पर? अपील की है, अंपायर फिंगर गोज अप, बिग विकेट, तीसरी सफलता 25 रनों पे सुनील स्पोर्ट छिंदवाड़ा को मिलती हुई।
और विकेट कीपर के दस्तानों पर यह कैच मिलता हुआ तीसरा विकेट 25 पे 9 गेंदों पर 27 रनों की जरूरत है भूमिका स्पोर्ट्स चिरले को। किरण पवार 8 गेंद पे 16 पे खेल रहे। अब मैदान में आयुष आएंगे। आयुष मडवी से बहुत अपेक्षा है, कहते उम्मीद जिंदा रखिए, आज हंसने वाले कल तालियां बजाएंगे। उम्मीद पे दुनिया कायम है। और आइए देखते हैं इस उम्मीद पे आयुष मडवी खरे उतरते हैं नहीं, लेकिन मजबूत गेंदबाजी है, बिल्कुल हाथ खोलने का कोई मौका बल्लेबाज को नहीं मिला। इतनी तगड़ी गेंदबाजी कर रहे हैं। इसके पहले थे संकेत पाटिल, अब गेंदबाज है सतीश मिसाल। ये दोनों गेंदबाजों ने कमाल धमाल और मालामाल गेंदबाजी की है। अगली गेंद इस बार हवा में आसमान के तारे तोड़ दिए, मिड विकेट सीमा पर गगनचुंबी 6 रन। अजय सिन्फ्रा, क्रशरचे मालक आदरणीय अजिंक्य शेठ म्हात्रे साहेब या व्यासपीठावर उपस्थित आहेत। आणि खरं तर आपण बघितलं ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर आदरणीय सुशांत म्हात्रे साहेब, आपलं सर्वांचं स्वागत करीत आहोत। अद्भुत स्ट्रोक इनके पिटारे से निकला है, एक ही मारा लेकिन दमदार मारा है बल्लेबाज ने। आयुष मडवी ऑन फायर, 8 गेंदों पे 21 रन चाहिए, मैच ऑन। कॉटन बोल्ड, कभी बाजी इधर कभी बाजी उधर, 50-50 मुकाबला चलता हुआ चिरले बनाम चिंचपाड़ा का। न कभी गम, शुरुआती में छक्का लगा, जश्न मनाया गया, खुशियां तालियां बजाई गई, फिर गम में डूब गई टीम भूमिका स्पोर्ट चिरले। अब अंतिम गेंद बची है, 7 गेंद 21 रनों की आवश्यकता, किफायती मुकाबला। कॉटन बोल्ट आउट हुए आयुष मडवी, पहले गेंद के सिरे पर लगी, बल्ले के सिरे पे गेंद लगी, फिर जाके विकेटों पे लगी और अब 7-21 का सफर है। कहते सफर कल भी था, सफर आज भी है, माना कुछ उम्मीदें टूटी है, कुछ ख्वाहिशें बाकी है। ख्वाहिश है JWR की है चमचमाती हुई वर्ल्ड कप ट्रॉफी उठाने का। 2011 में भारत ने ऐसा वर्ल्ड कप उठाया था MS धोनी के कप्तानी में, जब भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर भी टीम में शामिल थे, युवराज सिंह थे और भारत के कई लीजेंड प्लेयर थे। वो चमचमाती ट्रॉफी JWR ने इस बार इस मैच में रखी है। 7 बॉल 21, सतीश मिसाल गेंदबाजी के लिए, मिसाइल मैन, और उनके हाथ से गेंद नहीं मिसाइल छूट रही है, बहुत ही तेज गेंदबाज। अंतिम गेंद हाफ ट्रैकर को सामने खेला है, मिड विकेट पर पीछे फील्डर, विकेट मिलती हुई 5वीं, आधी टीम मैदान से बाहर हुई है, लेकिन ओवर समाप्त हो चुकी है। इसका मतलब किरण पवार आएंगे स्ट्राइक पे और समीकरण होगा 6 गेंद जीत के लिए 21 रनों की आवश्यकता। आखिरी ओवर के लिए कौन दावेदारी पेश करेगा? 6 बॉल 21, किरण पवार को कौन रोकेगा? वो गेंदबाज चिंचपाड़ा ढूंढ रही है और उन्होंने ढूंढा है अंतिम गेंदबाज को, सुलभ केनी। 6 बॉल कंपल्सरी 21। कानोबा कुंडवाल टीम ने अभी तक निर्णय नहीं दिया, ऑपोजिशन टीम आपका इंतजार कर रही है। गेंदबाजी जी बिल्कुल, विश्वजीत ठाकुर की जो टीम है धाकटी जुई, आपको बल्लेबाजी करनी है। 6 बॉल 21 रन। आइए किरण पवार और उनके साथ सुलभ केनी के पास चलते हैं, जो एक दूसरे के सामने, और जीत का परचम कौन लहराएगा, कौन सुर्खियां बटोरेगा, कौन फतेह शिकस्त करेगा और कौन सा सुल्तान अपने सल्तनत को बचाएगा। 6-21 रन कंपल्सरी चेसिंग। किरण पवार ने इतिहास के पन्नों पे अपना नाम लिखा है, कई बड़े बड़े टूर्नामेंट्स में किरण पवार ने अर्धशतक मारे हैं
और काफी मजबूत बल्लेबाज है दोस्तों, लेकिन उनके सामने चिंचपाड़ा के सुलभ केनी, ये भी बहुत ही मशहूर गेंदबाज है। चिंचपाड़ा की ओर से ग्रामीण में बहुत ही मर्तबा बेस्ट गेंदबाज का अवार्ड सुलभ केनी ने जीता है। आइए देखते दोनों का सबसे बड़ा बैटल। मैच ऑन, बेहद प्रवीण, रोमांचक मुकाबला। प्रवीण, खरं तर किरण पवारने हा जर सामना जिंकून दिला ना चिर्ले टीमला, तर दीपक शेठ पाटील राधे एंटरप्राइजेसचे ओनर यांच्याकडनं 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल। क्या बात आहे, मोटिवेशन सुरू झालंय, प्रोत्साहन सुरू झालंय किरण पवारला। मैच ऑन, रोमांचक मुकाबला, 6 गेंदों पर 21। किरण पवार तैयार है। पहली बॉल, शॉर्ट बॉल फेंक दिया है, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। आगाज होता हुआ अद्भुत 6 रनों के लिए। है और गेंद गई ओवले गांव में, जिसे बदला जाएगा क्योंकि ये वापस नहीं आ सकती। 5 गेंदों पे 15 चाहिए। क्या बात आहे प्रवीण, बघितलं जसं आपण अनाउन्समेंट केलं पहिल्या बॉलवर किरण पवारनं या ठिकाणी ठोकला षटकार। 5,000चं बक्षीस इथे मात्र लावण्यात आलंय आणि दीपक शेठ पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत। खरं तर काही क्षणात त्यांचं आगमन देखील या व्यासपीठावर होणार आहे आणि आज ते मॅच पाहतात लाईव्ह आणि सांगतायत की जर मॅच जिंकून दिला तर 5,000चं बक्षीस मिळेल। हवाई सफर, हवाई यात्रा, और ये गेंद सीमा पर 6 रनों के लिए। गेंद देनी आपको 5 गेंद पे 15 चाहिए भाई, कुछ भी हो सकता है। क्रिकेट अजीबो गरीब खेल है, आप भविष्यवाणी नहीं कर सकते कि किरण पवार ही जीतेंगे या सुलभ केनी जीतेंगे जब तक अंतिम गेंद फेंकी न जाती। मैच ऑन, सबसे बड़ा मुकाबला आपके सामने पेश हो रहा है। आइए चलते मैदान की तरफ। किरण पवार के खिलाफ है सुलभ केनी। चिंचपाड़ा पहली गेंद पे 6 के साथ स्वागत हुआ। 5-15 कुछ भी हो सकता है, ये टेनिस बॉल क्रिकेट है। यहाँ पर टीमें जीतते जीतते हारी है, हारते हारते जीती है। ये अजीबो गरीब खेल है दोस्तों। लक्ष्य 15 रनों का, 5 गेंदें शामिल। एक आध डॉट गेंद निकली तो प्रेशर बल्लेबाजों पर भी आएगा। गेम प्लानिंग शुरू है चिंचपाड़ा के सुलभ के लिए। सुलभ के लिए बहुत बड़ा मौका है। किरण पवार को अगर रोका आपने तो आपका नाम इस रातों में चमक जाएगा और सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा। लोग याद करेंगे कि सुलभ केनी नाम का गेंदबाज एक बड़ा गेंदबाज है। अंपायर को देखिए, उंगली आसमान में नहीं गई, टप्पा गेंद गई। शायद अंपायर इसीलिए वो बता रहे कि आपने शायद टप्पा गेंद कैच की है। अपील इतनी बड़ी थी कि मेरे ख्याल से 12वां खिलाड़ी भी चिल्ला रहा था। इतनी बड़ी विकेट है ये, 4 पे 15। स्ट्रॉन्ग अपील था प्रवीण, बीच मैदान के ऊपर देखा जाए तो ये बहुत ही बड़ा स्ट्रॉन्ग अपील था क्योंकि उतनी कीमती और बड़ी विकेट है। जी, इसकी कीमत इतनी ज्यादा है जैसे कि सोने की कीमत होती है, 80,000 रुपए तोला। 24 कैरेट का गोल्ड है किरण पवार, तो उतनी बड़ी अपील। आइए देखते हैं कि ये टप्पा गेंद गई है फुल टॉस। जी, नॉट आउट। 4 पे 15, जबरदस्त मुकाबला। क्या होगा तख्ता पलट, काया पलट होगा मुकाबले में, या किरण पवार ये मुकाबला अपने अंदाज में करेंगे फिनिश। एक और बढ़िया स्ट्रोक, डीप लॉन्ग ऑफ, सीमा रेखा बाहर, JWR सिक्सर। क्या किरण पवार किंग मेकर बनेगा क्या, ये बड़ा सवाल है। यहाँ पे देखा जाए तो अभी बिल्कुल ये मुकाबला नक्शा बदलता हुआ। किरण पवार बीच में है, हार और जीत के बीच में कौन खड़ा है, बिल्कुल एक में किरण पवार। 3 गेंदों पे 9 रन चाहिए और ये मकाम हासिल किया। 2 छक्के लगातार इस मुकाबले में लगे। अब मजा आएगा। किरण पवार संपूर्ण समर्पण, लेकिन सुलभ केनी के पास मौका है, उनका नाम बड़ा बन सकता है आज। किरण पवार को रोक के दिखाइए। 3 बॉल 9। नो बॉल, नो है ये गेंद। मैच का टर्निंग पॉइंट, क्रॉसिंग कर रहे किरण पवार। क्या हुआ मैच के अंदर, बहुत सारे सवाल है। अंपायर डिसीजन देंगे। बिल्कुल क्रॉसिंग दोनों तरफ से हुई थी क्या, वो देखा जाएगा। अगर नहीं हुई तो वापस अपने जगह पर जाएंगे। अंपायर सिग्नल। बिल्कुल प्रवीण, ये सही डिसीजन लगता है क्योंकि
तू मैं हो रहा था बीच मैदान के ऊपर। क्रॉसिंग नहीं हुई है, एक ही रन आपको मिलेगा। अंपायर चेक करना चाहते हैं, टीवी अंपायर से बातचीत होगी, हाईकोर्ट में अर्जी डाली है, क्रॉसिंग चेक करना चाहते हैं अंपायर। ऑन स्क्रीन पर दूध का दूध पानी का पानी, सभी दर्शक ऑन स्क्रीन पर देखिए, आपको भी देखने का मौका मिल रहा है। ये ZWR की खासियत है। नॉन स्ट्राइकर एंड वापिस पीछे गए थे, इसलिए क्रॉसिंग नहीं हुए भाई। अगर वो आगे जाते तो क्रॉसिंग होती किरण पवार, ये आपको जरूर बताना चाहेंगे। अंपायर का वही निर्णय आया, आयोजनकर्ताओं ने कहा कि क्रॉसिंग नहीं हुई है। नो बॉल, एक रन, 1+1। आइए मुकाबले की तरफ चलते हैं। गेंदे है 3 और जीत के लिए 7 रनों की आवश्यकता। कई ट्विस्ट आए इस मुकाबले में, कई सारे टर्निंग पॉइंट्स आए और मुकाबला खुन्नस में बदलता हुआ। स्ट्राइक रोटेट हो चुकी है, किरण पवार नॉन स्ट्राइक गेंद पर। अब चिंचपाड़ा को मौका है कमबैक करने का। 3 गेंदों पर 7 रन चाहिए। फ्री हिट बॉल, लाइसेंस खुला है, बल्लेबाज खुल के खेलिए। और ये बल्लेबाज है सार्थक गरत, जिसने पहले मुकाबले में 3 कैच पकड़े थे, 2 रन आउट किए थे। वो ये खिलाड़ी, छोटा तीर घाव करे गंभीर, क्या ये तीर लगेगा निशाने पर? आइए देखते। 3 बॉल 7 रन। किरण पवार ने कान मंत्र दिया है, क्या आएगा काम? 3 बॉल 7, फ्री हिट बॉल। मुकाबला जबरदस्त, ठंडी में गरम गरम मुकाबला। और स्ट्राइक रोटेट की उन्होंने, बिल्कुल सही खेला। किरण पवार ने यही कहा था कि मुझे मौका दीजिए, भले ही फ्री हिट बॉल क्यों ना हो। अब 2 गेंद और 1 छक्का चाहिए। नायक नहीं खलनायक हूं मैं, और किरण पवार खलनायक बनने चले। जबरदस्त मुकाबला। और प्रवीण 5000 नकद राशि इनाम का भी सवाल है। दीपक जी पाटिल, राधा एंटरप्राइजेस के ओनर, इनके ओर से बिल्कुल, अगर ये मैच किरण पवार जिताता है तो 5000 इनामी राशि। अगर छिंचपाड़ा ये मैच जीतते ना तो भारतीय ट्रांसपोर्ट के सम्मानित शशिकांत शेठ केनी, इनकी ओर से 5 नहीं 10,000 रुपए छिंचपाड़ा को मिलेंगे। ये मैच पैसा वसूल है भाई। 2 गेंद 6 रन, कमाल का मुकाबला चल रहा है। आइए मैच की तरफ चलते। क्या बात है, बिल्कुल यहाँ पे टिट फॉर टैट। क्रिकेट की नोकझोंक, क्रिकेट की गर्मा गर्मी शुरू है। किरण पवार सामने मौजूद है और सुलभ केनी इतिहास बनाने चले। अम्ब्रेला फील्डिंग, क्लोज फील्डर रखा है किरण पवार को रोकने के लिए। 2 गेंद 6 चाहिए, 1 छक्का लगा तो भूमिका स्पोर्ट चिरले जीत जाएगी। अगर डॉट आती है तो आखिरी गेंद में पैसा वसूल होगा। यह मैच सुलभ केनी बनाम किरण पवार, सांसें थमाने वाला मुकाबला। टैपिंग बॉल, किरण पवार नहीं दौड़ना चाहते, मुकाबला साफ हो चुका है। 1 बॉल 6 रन। कितना जबरदस्त मुकाबला है। ये तालियां बज रही है, ये दर्शक जान चुके हैं कि ये गरम गरम मुकाबला है। अब मजा आएगा दोस्तों, पैसा वसूल मुकाबला। 1 गेंद 6 की जरूरत है। कैमरामैन दर्शकों पे कैमरा मारी है, ये तादाद देखिए। ये पैसा वसूल मुकाबला। ये जो पेट्रोल खर्चा करके दर्शक आए हैं, ये पेट्रोल का पैसा वसूल हो गया। ये देखिए मानवीय समुद्र, इंसानी सरों का सैलाब, और ये जन समुदाय देखिए। ये क्रिकेट के प्यारे हैं, इन्हें फर्क नहीं पड़ता कोई भी जीते कोई भी हारे। पैसा वसूल मैच होना चाहिए। अगर मुकाबला पसंद आया तो जोरदार तालियां। JWR ट्रॉफी और इस मुकाबले के लिए कंपलसरी 1 बॉल 1 छक्का चाहिए। बिल्कुल प्रवीण, और ये JWR ट्रॉफी का आयोजन सफल हुआ है इस मैच के साथ। कामयाब टूर्नामेंट JWR, आसमान की बुलंदी की छूती हुई अग्नि परीक्षा दोनों की। 1 बॉल 6, ये अंदर है भाई। सुनील स्पोर्ट छिंचपाड़ा won the match। और सम्मानीय भारतीय ट्रांसपोर्ट के शशिकांत केनी साहब की ओर से 10,000 रुपए सुनील स्पोर्ट छिंचपाड़ा को मिलेंगे। आइए शशिकांत केनी साहब 10,000 का इनाम लेकर, और छिंचपाड़ा के कप्तान को आप जरूर दीजिए। बिल्कुल, आणि मी पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतोय स्वागत कक्षामध्ये। तर नक्कीच सुलभ केनी को कंधे पे उठाया गया। मैंने कहा था यह खिलाड़ी अगर किरण पवार को रोकता है तो इतिहास बनेगा,
और आज लोग जान चुके हैं कि सुलभ केनी नाम का कोई गेंदबाज है क्रिकेट विश्व में, बिल्कुल। वो ये सुलभ केनी है। आज इतना बड़ा संघर्ष किया रिवॉल मात्रे सर कि इनका नाम चमक गया। तो चलिए भाई, इस मैच का हीरो होगा प्लेयर ऑफ द मैच, नो डाउट सुशांत म्हात्रे सर, जिनको आणि कंधे पे अजिंक्य म्हात्रे सर। चला आपण यायचं आहे। मैन ऑफ द मैच के लिए हम चलते हैं। आखिरी गेंदबाज जिन्होंने इतिहास बनाया वो है सुलभ केनी। सुलभ केनी। शशिकांत केनी सर, तुम्ही देखील या। ॲज निवृत्ती केनी यांचे सुपुत्र सुलभ केनी। भारतीय ट्रान्सपोर्टचे ओनर शशिकांतजी केनी साहेब, आपण देखील या, कारण की आपल्याकडून ते पारितोषिक आहे। अजिंक्य अभिनंदन। म्हात्रे आपण पाहतो या व्यासपीठावर, आणि सुशांत म्हात्रे खरं तर श्री हरी एंटरप्राइजेसचे ओनर आपण पाहतोय अजिंक्य म्हात्रे सर, आणि इंटरनॅशनल ग्लोबल स्कूलचे डायरेक्टर आदरणीय सुशांत म्हात्रे सर आणि अजिंक्य म्हात्रे सर यांना आपण पाहतोय यांच्या शुभास्ते। ए माईक, सुलभ केनी आपण यायचं आहे। मॅन ऑफ द मॅच, वेल प्लेड सुलभ। खूप खरं तर थर्रार होता मॅच मैदानाच्या आतमध्ये। सुलभकडे अनुभव थोडासा कमी होता, पण त्याच्याकडे कौशल्यता गुणवत्ता एवढीच चांगली आहे। सुलभ एक बॉलर नाही आहे, तर मी सांगेन की एवढाच चांगला बॅट्समन देखील आहे। 10,000 रुपये यस, वेल प्लेड अजिंक्य सर आणि सुशांत सरांच्या शुभ हस्ते हे प्राइज। यस, वेल प्लेड सुलभ केनी आणि 10,000 सुलभ 10,000 बक्षीस मिळतं शशिकांत साहेबांकडनं। खरं तर शशिकांत साहेब बोलला तर क्रिकेटची प्रचंड आवड आहे, जुने क्रिकेटर आहेत, त्यामुळे आज त्यांची छाती गर्वाने फुलून आलेली आहे, भरून आलेली आहे। 10,000 रुपयाचं बक्षीस दिलंय सुलभ। वेल प्लेड सुलभ, कसं वाटतंय? आनंद मिळाला आहे सुलभ? नाही बोलायचं आहे, कसं वाटतंय तुला? हा आनंद मिळाला आणि 10,000चं बक्षीस मिळालंय, जाम भारी वाटते, जाम भारी वाटतंय। किरण पवार तुझ्या समोर होता, एक आयकॉन प्लेअर, आणि तू ग्रामीण लेवल मधून गोलंदाजी करतास। कशा पद्धतीने शेवटचा बॉल टाकताना काय मनात विचार? मॅच जिंकवायची होती। वेळ नाही ना। ज्ञानेश्वर म्हात्रे ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल जगदीश दापोलकर यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर मी आमंत्रित करेन या VIP डगआउट्स मध्ये बसलेले आदरणीय हेमंत शाह सर आणि त्यांचे सुपुत्र परम हेमंत शाह। परम बघा किती गोंडच आहे आणि तेवढी गोंडच कामगिरी करतोय तो। अगदी इंटरनॅशनल एअर फायर मध्ये त्यांनी 2024 मध्ये क्वालिफाय झालेला हा